तर माणिकराव कोकाटेंवर मुख्यमंत्री नाराज, अशा प्रकारची बातमी समोर येते। अटक वॉरंट जारी झाल्यानंतर फडणवीस नाराज झालेले आहेत, कारण त्यांनी अटकेला सामोरं जायला हवं अशा प्रकारची बाब निश्चितपणे सगळ्यांना वाटत होती, कारण न्यायालयाच्या पेक्षा मोठं कोणी नाहीये। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यावर दोन्ही मित्रपक्ष आग्रही आहेत। शिवसेना आणि भाजप दोघंही म्हणतात की माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यायला हवा, त्यांनी तातडीने अटक व्हायला हवं आणि अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता फडणवीसांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, राजकीय वरदहस्त निघालेला आहे का आणि आता त्यांना अटकेला आणि राजीनाम्याला सामोरं जावं लागेल का? ताई प्लीज कंटिन्यू करा। अंजली ताई, आपण कुणाचं नाव या ठिकाणी जोपर्यंत सूरजजी मला क्षमा करा, थांबावं लागतंय तुम्हाला। मीच प्रश्न विचारला पण थांबवते, कारण वकील अंजली दिघोळे आपल्या सोबत आहेत, ज्यांनी याचिका दाखल केलेली होती। अंजली ताई, अटक वॉरंट निघालंय, काय सांगाल? मूळ कंप्लेंट होती ही माझ्या वडिलांनी 30 वर्षापूर्वी केली होती। 30 वर्षांनंतर हा न्याय मिळतो आहे। या दरम्यान कोकाटे यांनी वेगवेगळी पदं भूषवली आहेत ज्यासाठी ते पात्र नव्हते, पण तरी सुद्धा त्यांनी हा उपभोग घेतलेला आहे। कमीत कमी आज तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडायला पाहिजे असं वाटतं। पण आपल्याला असं वाटतं प्रक्रियेतून गेल्यानंतर, म्हणजे आता लीलावतीमध्ये ते दाखल झालेत, तर थोडासा कालावधी त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी हवाय म्हणून ते दाखल झालेत। नक्कीच, कारण असं आहे की कालपर्यंत ते पूर्णपणे ॲक्टिव्ह होते। आज काल सत्र न्यायालयाचा निर्णय लागला त्यावेळी त्यांनी हजर राहणं हे मॅन्डेटरी असताना ते हजर राहिले नाही, अटक टाळण्यासाठी ते दूर राहिले। आणि त्यानंतरही आज जेव्हा सत्र न्यायालयाच्या डायरेक्टिव्हजप्रमाणे कनिष्ठ न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं त्यावेळेस त्यांनी हजर राहणं हे गरजेचं आहे, कायद्याने त्यांना बंधनकारक आहे। असं असतानाही ते तिथे हजर राहिले नाहीत आणि अर्धवट जेव्हा न्यायनिवाडा होत असताना जजमेंट पास झाल्यानंतर मध्येच उठून एक त्यांचे वकील हजर झाले आणि त्यांनी सांगितलं की कोकाटे हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। लीलावती गव्हर्नमेंट हॉस्पिटल हे आज मला नवीन कळलं आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, नाशिकमध्ये आहेत आणि त्यांना त्यामुळे 4 दिवसांची मुदत देण्यात यावी। पण पण अंजलीजी, मधल्या काळामध्ये जी चर्चा होत होती की आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आलं, मंत्रीपद त्यांना मिळालं म्हणून पुन्हा एकदा हा विषय पुढे आला आणि इतक्या वेगानं हालचाली घडल्या कोर्टाच्या पातळीवर, या टीकेला तुम्ही काय सांगाल? नाही, कोर्टाची प्रक्रिया ही अव्याहत सुरूच होती। कोर्टाची प्रक्रिया कुठेही थांबलेली नव्हती, त्यामुळे असं म्हणण्याला काही अर्थ नाही। त्यासाठी कोर्टाचा रेकॉर्ड आपण तपासू शकता। बरं अंजलीताई, अशा सोबत राहा।